महाराष्ट्रात अन्न भेसळीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आला आहे। विशेषतः दूध आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका बनत आहे। कर्करोगासारख्या गंभीर आजारांशीही या भेसळीचा संबंध जोडला जात आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। राज्य विधानसभेत अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजावर चर्चा झाली। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न भेसळीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत केवळ एकच परवाना रद्द करण्यात आला आहे, तर 167 परवाने निलंबित करण्यात आले आहेत। मात्र हा आकडा ऐकल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, कारण राज्यभरात भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतानाही कारवाई इतकी मर्यादित का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। याच मुद्द्यावर आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत आवाज उठवला। यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणजेच एफडीएच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत भेसळ करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कांबळे यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय आहे। भेसळ रोखण्यासाठी केवळ तपासणी पुरेशी नाही, तर दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। दरम्यान वाढत्या भेसळीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे। दूध, मिठाई, तेल किंवा मसाले दैनंदिन वापरातील अनेक पदार्थांबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे। प्रश्न असा आहे की अन्न भेसळीवर खरोखरच कठोर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणखी कोणते पावले उचलणार आणि नागरिकांच्या थाळीत येणारे अन्न सुरक्षित राहील याची खात्री कशी दिली जाणार। आता या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटते? कारण की पुण्यामध्ये पण या आधी देखील एफडीएचे बरेचशा घटना आपल्या सगळ्यांसमोर आल्या होत्या, व त्यामध्ये इराणी कॅफे असो किंवा कोणताही नामांकित रेस्टॉरंट। आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय आणि खरंच कशा पद्धतीने ही कारवाई व्हावी, आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।